क्या कहेंगे? आज बहुत बड़े बलिदान के बाद ये नाम मिला है और हमें अच्छी तरह याद है ये नाम के लिए शरद पवार साहब ने बहुत अहम भूमिका दी थी। आप राष्ट्रवादी पार्टी से क्या कहेंगे आज? नामांतर के मौके पर आज राष्ट्रवादी के तरफ से हर साल की तरह इस साल भी हमने अभिवादन करे। ये नाम ऐसा नहीं मिला, हमारे नेता ने हर समाज को साथ लेने का काम एक ही नेता करता है, वो पवार साहब है। उनके खिलाफ उनका पूरा समाज गया, मगर ये नाम नेता ने दूंगा बोला तो नाम देके रहा। वो ऐसा एक नेता है जो बोलता है वो करता है। आज जो ये पूरा ये माहौल देख रहे, ये हमारे नेता ने ही काम किया है। ये ऐसा नेता ना आने वाले वक्त में हर समाज को लेकर चलने वाला नेता आदरणीय पवार साहब है। और आज भी हिंदुस्तान में सारे समाज को लेकर चलने वाले नेता एक ही है, वो आदरणीय पवार साहब है। मेरे तरफ से, मेरे पार्टी की तरफ से, राष्ट्रवादी पवार साहब गट की तरफ से मैं आज सारे समाज को शुभेच्छा देता हूँ। 14 जानेवारी या ठिकाणी आपण पाहतो की आज या ठिकाणी तीळ संक्रांतीचा दिवस आहे। सर्वप्रथम सर्वांना, सर्व जनतेला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, पवार साहेबांच्या वतीने तीळ संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। अशा अत्यंत चांगल्या मुहूर्तावरती आपला याचा इतिहास माहीत असेल की आज या ठिकाणी आपण जे काही पाहतो, हा आनंद, हा उत्साह की या विद्यापीठाचा नामांतर होण्यासाठी आमच्या दलित बांधवांनी फार मोठा संघर्ष या ठिकाणी केला होता आणि त्यावेळेस शरद पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते। मला असं वाटतं की अनेक आमच्या तरुणांनी या ठिकाणी हे नामांतर मिळावं म्हणून मोठे लढे केलेत, काहींनी आत्महत्या केल्या, म्हणजे बलिदान दिलं। परंतु त्याला पवार साहेबांनी या ठिकाणी आपलं महासंक्रांतीचा मुहूर्त पाहून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा प्रकारचा नाम विस्तार करून एक मराठवाड्यामध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेतला की ज्या निर्णयामुळे आज डॉक्टर बाबासाहेबांचं कार्य खरं म्हणजे की हे साऱ्या देशाची घटना, राज्यघटना लिहिणारे, आपल्या देशाला एक शिस्त लावणारे आज हे महान नेते होऊन गेले आणि त्यांची एक आठवण राहावी मराठवाड्यासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप काही केलं होतं। आणि हा इतिहास घडण्यासाठी, लोकांच्या समोर ते नाव सातत्याने येण्यासाठी या ठिकाणी पवार साहेबांनी जनतेचा आग्रह असल्यामुळे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतरण या ठिकाणी केलं, नामविस्तार केला आणि या ठिकाणी जनतेला त्याबद्दल न्याय दिला की खरं म्हणजे शरद पवार या देशाचा असा नेता आहे की दिलेला शब्द पाळणार आहे। ज्या समाजाला, ज्या समाज घटकाला, दुर्लक्षित असो, सुशिक्षित असो, उद्योगाचा असो, पण ज्यांना त्यांनी शब्द दिला की हे तुमचं काम करेल, त्यांनी ते काम करण्यामध्ये कधी आजपर्यंत कसूर केले नाही। आजही वयाच्या 84-85 वर्ष वयात असतानासुद्धा अहोरात्र ते समाजासाठी, जनतेसाठी या ठिकाणी रात्रंदिवस काम करत असतात। आणि आज त्यांच्या त्या विचाराचंच आज आपण हे पाहत असेल की हा प्रत्येकाच्या मनामनामध्ये शरद पवार साहेबांनी हा कठोर घेतलेला निर्णय आज लोकांना त्याचं स्वागत केलं आहे। आणि त्याच दरम्यान आपल्याला माहीत असेल की मराठवाड्यातून अनेक विरोधसुद्धा पवार साहेबाला झाला, मुख्यमंत्री पदावरून पाय उतार त्यांना व्हावं लागलं, परंतु त्याचीसुद्धा त्यांनी तमा बाळगल्याने सत्तेला लाथ मारली। परंतु घेतलेला निर्णय आणि या समाजाला दिलेला शब्द या ठिकाणी पवार साहेबांनी तो पाळला। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका समाजाचे नव्हते, कुठल्या एका जाती धर्माचे नव्हते, ते सगळ्या जाती धर्माचे समाजाचे होते आणि त्यांचं महान कार्य सातत्याने या विद्यापीठाच्या नावामुळे लोकांच्या समोर येत राहतं, त्याची स्मृती जागी होतात, त्याचा आदर्श घेऊन आज आम्ही या ठिकाणी जगतो, एवढंच या निमित्ताने सांगतो। आणि तमाम सर्वांना या ठिकाणी आज पुन्हा मी नामविस्तार दिनाच्या मनापासून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या वतीने, जयंत पाटलाच्या वतीने, राजेश भैया टोपेच्या वतीने, सुप्रियाताई सुळेच्या वतीने या ठिकाणी तमाम जनतेला या ठिकाणी आज शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।